Please come. सभी एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक, जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। नाउ आई रिक्वेस्ट डॉक्टर बुआ सर, जो आज के लिए साक्षरता शपथ लेने के लिए मैं उनको आमंत्रित करती हूँ। मी शपथ वाचून दाखवतो, माझ्या पाठोपाठ आपण म्हणावं। मी अशी शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब गाव 26 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेन। मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही। मी माझ्या कुटुंबातील सदस्य मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन लेखन व संख्याज्ञान शिकवण्यासाठी प्रयत्न करेन। मी किमान 2 असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार करेन। मुलगा असो वा मुलगी, स्त्री असो वा पुरुष, सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहीन। राज्याचे 100% साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन। मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन, ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उल्हास। सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला ज्यांनी खऱ्या अर्थानं शोभा आणली ते NCCचे सर्व कॅडेट्स, 9 महाराष्ट्र बटालियनचे उपस्थित पदाधिकारी आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे व्यवस्थापन
समितीचे सर्व सदस्य यांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. प्रजेची सत्ता. ही सत्ता दिल्याचा आज दिवस आपण साजरा करतो. हा दिवस एका अर्थानं प्रत्येकाला देशाच्या सामर्थ्यामध्ये आपलं योगदान देण्यासाठीचा दिवस आहे. आपल्याला माहिती आहे, कर्तव्यपथावरती राष्ट्राचं सामर्थ्य काय असतं त्याचं संचलन आज होत असतं. प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची जाणीव व्हावी याची एक चौकट मुख्यतः संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळाली. ते संविधान पूर्ण अर्थानं लागू केलं तो आजचा दिवस आहे. एका बाजूला पाहिलं तर त्यावेळची आव्हानं वेगळी होती. आज देश प्रगती करतोय, प्रगतीचे अनेक टप्पे गाठतोय. ती आव्हानं पूर्णपणे वेगळी आहेत. या आव्हानांना सामोरे जाताना कुणासाठी आपण कर्तव्य करतो, किंबहुना आपलं उद्दिष्ट काय असावं, या सगळ्यांची तरतूद प्रामुख्यानं संविधानामध्ये केलेली आहे. ती चौकट, ती मूल्य स्वीकारून आपण वाटचाल करत असतो. मगाशी ज्याचा उल्लेख केला, प्रजेची सत्ता, याचा दुसरा अर्थ होतो की प्रत्येकानं आपलं नेतृत्व स्वतःच करायचं आहे. आपापल्या जबाबदारीची जाणीव प्रत्येकाला असणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य राहील. ती जबाबदारीची जाणीव आणि मग त्यातून देशासाठी आपण काय योगदान देतो, ते महाविद्यालयाच्या पातळीवर असेल किंवा त्यातूनच मग आपण देशाला योगदान देत असू, तर मला वाटतं ती जाणीव निश्चितपणे आपल्या प्रत्येकामध्ये असणं, याचं स्मरण करण्याचा हाच दिवस आहे. ज्या जबाबदारीची जाणीव आपल्याला आहे त्यातूनच राष्ट्र घडत असतं. कोट्यावधी भारतीय लोकांच्या योगदानातून देश पुढं जातो आणि नव्या नव्या आव्हानांना सामोरं जातो. हे करत असताना माझ्या महाविद्यालयातील अनेक सहकारी प्राध्यापक त्यांनी विद्यापीठ स्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्या अचिव्हमेंट्स किंवा ते योगदान, त्याचा सत्कार आपण एका अर्थाने करतो. आपल्याला माहिती आहे, विद्यार्थी या बाबतीत कुठेही कमी नाही आहेत. संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा 14 फेब्रुवारीला आहे याची आपल्याला माहिती आहे. या सर्वांच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये आपण योगदान देऊया. पुन्हा एकदा मी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले 9 महाराष्ट्र बटालियनमधील नायब सुभेदार महेश भरगंडे सर यांचा सत्कार आपले प्राचार्य डॉक्टर बुवा सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. BHM गोपीनाथ बोडके सर. ओके. Now I hand over the program to Dr. Moharkar sir. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आत्ता प्राचार्याने उल्लेख केल्याप्रमाणे अध्यापन करत विशेष प्रावीण्य प्राप्त कर्मचाऱ्यांचा सत्कार होईल. मी नावांचा उल्लेख करेन, त्यांनी लवकर यावं स्टेजकडे. प्राध्यापिका शरयू भिसे नेट पास झालेत. मॅडम या. प्राध्यापिका लता विटकर मॅडम सेट पास झालेत. यानंतर पार्वती शेटे मॅडम सेट पास. डॉक्टर भाग्यश्री पाटील PhD पदवी संपादन केलेत. इंग्लिश विभागाचे आहेत.
डॉक्टर पुष्पांजली मेत्री मॅडम PhD गाईडशिप बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये. यानंतर प्राध्यापक डॉक्टर शिवाजी मस्के, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2025, उत्कृष्ट प्राध्यापक भारत सरकार नीती आयोग व भारतीय कौन्सिल यांच्या वतीने उत्कृष्ट प्राध्यापक डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पेटेंट मार्गदर्शनाखाली 30 विद्यार्थ्यांना PhD संपन्न, 6 पुस्तके प्रकाशित. टाळ्या होतं थोडं. डॉक्टर पांडुरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली 5 विद्यार्थी संशोधन केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सत्र अध्यक्ष म्हणून कार्य केले आहेत. डॉक्टर बजरंग मेटील, अक्कलकोट येथे झालेल्या तणावमुक्त जीवनावर आधारित कार्यशाळेत मार्गदर्शन. श्री कल्लप्पा चिट्टे, रिसर्च मेथोडॉलॉजी इंटरनॅशनल जर्नलमध्ये पेपर पब्लिश आणि PCCT परीक्षेमध्ये अनेक. डॉक्टर प्रीती कोठारी PhD पदवी संपादन. सोलापूर विद्यापीठाचा बेस्ट फिजिकल डायरेक्टर अवॉर्ड. श्री शरण बसवेश्वर वांगी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बेस्ट कोच अवॉर्ड. प्राध्यापक संतोष खेंडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बेस्ट टीचर अवॉर्ड. डॉक्टर गोरे पाटील, डॉक्टर मम्माने सर यांच्या दोघांच्या वतीनं रिसर्च पेपर पब्लिश्ड इन इंटरनॅशनल जर्नल इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री कम्युनिकेशनमध्ये. डॉक्टर सीमा खडतरे, दुसरं पेटंट आहे. आपल्या कॉलेजला करिअर कट्टा उत्कृष्ट संसद जिल्हास्तरीय द्वितीय पारितोषिक मिळाल्याबद्दल सर्वांनी थोडंसं टाळ्या वाजवून. पेटंट ही अतिशय संशोधन क्षेत्रातली महत्त्वाची कामगिरी असते. आज 5 पेटंट आपल्या कॉलेजच्या नावावरती रजिस्टर झालेले आहेत. हे निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. यामध्ये 3 राष्ट्रीय आणि 2 इंग्लंडचे आंतरराष्ट्रीय पेटंट आहेत. मोहन काळे आणि शिवाजी मस्के सर यांचे आंतरराष्ट्रीय पेटंट आहेत. आत्ता सीमा खडतरे मॅडमचा उल्लेख झाला, ते 2 पेटंट त्यांच्या नावावरती रजिस्टर आहेत. याचबरोबर आपल्या कॉलेजचे स्टाफ सेक्रेटरी आणि ज्यांनी या सगळ्यांची अनाऊन्समेंट केली, डॉक्टर राजकुमार मोहरकर सर यांच्याही नावावरती एक पेटंट रजिस्टर झाले. मी गोटे सरांना विनंती करतोय की त्यांचाही सत्कार करावा. सभी स्टाफ मेंबर्स चाय पान के लिए लाइन तोड़.